हाय फ्रेंड्स, वेलकम टू इन आवर चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर यांनी संचालित केलेल्या डॉक्टर सी.व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा 2024 या वर्षीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिकेसोबतच त्यांचे संपूर्ण उत्तरेही पाहणार आहोत. तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करत नाही. प्लीज आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लवकरच 6K सबस्क्रायबर पूर्ण करा. आपल्या YouTube चॅनलवरती इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे व प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला एक क्वेश्चन पेपर बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला विचारू शकता. चला मी तुम्हाला एक क्वेश्चन पेपरचे उत्तर सांगतो. येथे प्रश्न क्रमांक 1 आहे, त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 2 त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. अशाच प्रकारे तुम्ही बाकीचे प्रश्न पाहू शकता. वाटला तर तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करून हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करू शकता. व प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नाचे ऑप्शन मध्ये प्रिंटिंग मिस्टेक असल्याबद्दल हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला आहे. याचे मार्क्स तुम्हाला मिळतील. ही प्रश्नपत्रिका एकूण 100 गुणांसाठी आहे. यामध्ये 50 प्रश्न आहे. एक प्रश्न 2 गुणांसाठी, हा तुम्हाला माहीतच असेल. या तुम्हाला फिगरचे सिक्वेन्स वाइज नेम द्यायचे आहेत. त्याचे आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे. तुम्ही वाटलं तर या व्हिडिओला पॉज करूनही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 31 पासून ते 50 पर्यंत तुमची बुद्धिमत्ता हा विषय सुरू होत आहे, म्हणजेच रिझनिंग हा विषय सुरू होत आहे. व त्याचे प्रश्न क्रमांक 31 चे उत्तर हे राहिले, ते तुम्ही पाहू शकता. बुद्धिमत्ताचे सर्व उत्तरे मी दिलेली आहे. जर तुम्हाला याचे स्पष्टीकरण हवे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट करा. व यामध्ये प्रश्न क्रमांक 38 ते 40 साठी ही सूचना वाचू. पुढील दिलेल्या 4 तर्कसंग आकृतीचे नीट निरीक्षण करा व त्या खालील दिलेल्या प्रश्नातील 3 वर्णांचे नाते योग्य रीतीने दाखवणाऱ्या आकृत्या अचूक पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला इथे 4 आकृत्या दिलेल्या आहेत व इथे 3 प्रश्न असे आहेत. व हा प्रश्न क्रमांक 38 आहे पक्षी, कबूतर, पोपट. नंतर तुम्ही पाहू शकता पक्षी यामध्ये कबूतर व पोपट हे दोन्ही येतात, म्हणून त्याची आकृती पर्याय क्रमांक 4 योग्य राहील. मोठी आकृती हे पक्षी हे दर्शवते व या 2 छोट्या छोट्या आकृत्या कबूतर व पोपट हे दर्शवते, म्हणून 38 या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार. व प्रश्न क्रमांक 40 याचेही उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार. मी ते उत्तर दिलेले आहे. व प्रश्न क्रमांक 39 त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. हा प्रश्न क्रमांक 41 सांकेतिक भाषेवर आधारित आहे. व हे प्रश्न क्रमांक पुढील आहेत. व हे प्रश्न वेन आकृतीवर आधारित आहे. तुम्ही हे चांगल्या प्रकारे आकृतीचे निरीक्षण करा, तुम्ही याचे उत्तर मिळू शकते. अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे व त्याची सर्व उत्तरेही तुम्हाला मिळाली असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.